आज इतकी कामं करायची होती ना की सांगूच नका. पण त्या अगोदर पहिले पेट पूजा करूया, नंतर काम दूजा. तर इथे मी सकाळ पहिले चना चाट बनवला. आता एवढी कामं करायची आहेत म्हटल्यावर ताकद तर हवी की नको, कारण 2-3 वाजणार जेवताना. म्हणून मी आज चना चाटच बनवला. आता ही कामं पण का इतकी निघालेत माहिती आहे का? कारण शैलेशने टायमावर मला सांगितलं की मला कामावर जायचं नाही, आज मी सुट्टी घेतो. आता शैलेश सुट्टी घेणार आणि घरातली काही कामं होणार नाही असं कधी होईल का? कधीच नाही. आता त्याने टायमावर एकदम सुट्टी घेतली आहे, तरीसुद्धा आम्ही घरातली कामं तर आवरायला घेतलीच. पहिली इथे पटापट नाश्ता करून घेतला आणि मग त्यानंतर मी जेवणाची पण तयारी केली. कारण कामामध्ये एकदा लागल्यावर ना मग जेवणाची तयारी काही होणार नाही आणि मग जेवण पण लेट होणार. मग इथे मस्त मी गट्टेची भाजी बनवली. आता एक दिवस अगोदरच मी हे गट्टे करून ठेवले होते फ्रीजमध्ये, म्हणून मला सकाळी इतकी घाई पण झाली नाही. मग ती पटापट बनवून पण घेतली आणि मग थकली थोडी, मग चहा पिऊन घेतली. चहा सकाळी प्यायलीच नव्हती. आणि हे माझ्या भावाने ना मला ही पानं आणून दिलेली अळूवडीची. तर मी विचार केला आता किचन इतकं घाण झालेलंच आहे, तर अळूवडी पण त्यामध्येच करून घेऊया. त्याचं कारण असं की जेव्हा मी पूर्ण किचन क्लीन करेल ना, मग पुन्हा मग त्यामध्ये काय करायला जायला नको आणि आपलं क्लीन पण राहील किचन पूर्ण. मग इथे आम्ही लागलो कामाला. तर पूर्ण हे कपाट आम्ही सरकवलं, त्यानंतर पूर्ण कचरा काढला आणि कचरा पण इतका निघाला ना. आता ऑब्व्हियसली निघणारच ना, कारण इतके दिवस आपण काय रोज तर बेड सरकवत नाही, कपाट सरकवत नाही आणि कचरा काढत नाही. आणि बघतायत तुम्ही घराची हालत कशी झालेली आहे. पूर्ण कचरा चारी साईडला पूर्ण कचराच झालेला आहे. म्हणजे तो कचरा बघून डोक्याला असं व्यापसारखा झाला. मग पटापट आवरून घेतलं आणि मी 2 वेळा लादी पुसून घेतली, कारण ती घाण ना जोपर्यंत निघत नाही ना तोपर्यंत काय सुचत नव्हतं मला. आणि मग हे करता वाजले 1:45 आणि मग नंतर आम्ही जेवायला बसलो आणि मस्त इथे चपाती भाजी खाऊन घेतलं आणि मग थोडा आराम केलं. मग त्यानंतर आम्हाला पुन्हा जायचं होतं बोईसरला. आता शैलेश जेव्हा पण सुट्टी घेतो ना तेव्हा बोईसरला आम्हाला जावंच लागतं काहीतरी कारणासाठी. तर मग काय करणार, कारण असं कधी होत नाही की शैलेशची सुट्टी आहे आणि बोईसरला काही काम नाही. काही ना काही काम तर निघतंच. आणि मग त्यानंतर घरी आल्यानंतर हे बघा आमच्या कार्टूनचे नखरे बघा. इथे ह्याला फक्त असं खेळायचं असतं स्वतःशी आणि असं एक कुठलं तरी वस्तू घ्यायची आणि खेळत बसायचं. खेळणी वगैरे काही आवडत नाही आम्हाला, म्हणून आम्ही असंच खेळतो. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.